आईकाचा आवाज इतका सुंदर होता की जणू कोकिळाही तिच्या गाण्यापुढे थांबून ऐकत असे. ती जेव्हा गात असे तेव्हा तिच्या हातातलं छोटंसं वाद्यही तिच्या सुरांशी नाचत असे. एके दिवशी आईका झोपडीबाहेर बसून गाणं गात होती. तिच्या गोड आवाजानं जंगलातील पक्षी, ससे, हरिण सगळे तिच्या भोवती जमा झाले. ते सगळे तिच्या सुरांमध्ये हरवून गेले होते. जणू वेळच थांबली होती. त्याच वेळी दूरवरून एक राजा आपल्या घोड्यावरून फिरायला निघाला होता. अचानक त्याच्या कानावर आईकाचा मधुर आवाज पडला. तो आवाज ऐकताच राजा थांबला, मंत्रमुग्ध झाला आणि त्या आवाजाच्या दिशेनं तिला शोधायला निघाला. दरम्यान आकाशात काळे ढग दाटले आणि जोराचा पाऊस सुरू झाला. आईकानं आपल्या लाडक्या बाहुलीला घट्ट पकडलं आणि गात गात झोपडीकडे धावायला सुरुवात केली. तेवढ्यात तिची जिवलग मैत्रीण तिथे आली. तिच्या हातात छत्री होती. ती म्हणाली, आईका, ओली होऊ नकोस, ये माझ्या छत्रीत. असं म्हणत तिनं आईकाला आपल्या छत्रीत घेतलं आणि दोघेही झोपडीकडे चालू लागल्या. ते चालत असतानाच राजा त्यांना भेटला. राजानं आईकाकडे पाहिलं, पण तो काही बोलला नाही. तेव्हा आईकाची मैत्रीण हसत म्हणाली, राजेसाहेब, ही माझी मैत्रीण आईका आहे. खूप छान गाते. राजानं थोडंसं स्मित केलं, पण काही न बोलता पुढे चालत गेला. कदाचित त्याला तिच्या साधेपणातली जादू समजली होती, पण तो तिला त्रास द्यायला इच्छित नव्हता. आईका आणि तिची मैत्रीण हसत खेळत झोपडीकडे पोहोचल्या. आईका आपल्या बाहुलीला घेऊन आत गेली आणि पुन्हा एक गोड गाणं गुणगुणू लागली. या दिवशी जंगल, पाऊस आणि राजा सगळ्यांनी आईकाच्या गाण्याची जादू अनुभवली. पण आईका मात्र तशीच साधी, आनंदी आणि निरागस राहिली. खरे सौंदर्य आणि जादू आपल्या साधेपणात आणि मनाच्या निर्मळपणात असते. पुढे काय घडतं आईकासोबत बघा. आईका भाग 3 मध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच नवनवीन कथा तुम्हाला पाहायला मिळतील.